सावित्रीबाई फुलेंचा आज वर्ध्यामध्ये किसान अधिकार अभियानाच्या वतीनं शिदोरी आंदोलन करण्यात येत आहे। काय प्रमुख मागण्या आहे यासाठी काही आपल्यासोबत कार्यकर्ते जमलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, आपली मुख्य मागणी काय आहे, काय सांगाल? किसान अधिकार अभियानची आणि त्या शिदोरी आंदोलनामध्ये ज्या 34-35 संघटना सहभागी झालेल्या आहेत त्या सर्वांची ही मागणी आहे की गेल्या सततधार वर्धा जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस हा 20 ते 25 दिवस पडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कापूस, तूर, सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याच पद्धतीने यावर्षी कापूस, सोयाबीन, तूर पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। करिता किसान अधिकार अभियानची आणि 34-35 संघटनांची ही मागणी आहे की यावर्षी झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी जिल्ह्याभरामध्ये घोषित करावी, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं। दुसरी गोष्ट अशी आहे, आम्ही सगळ्या संघटनांच्या माध्यमाने असं आम्ही मागणी आहेत की शेतकऱ्यांच्या बियाण्यावर जे जीएसटी लावलेले आहेत त्या बियाण्यावरची जीएसटी रद्द करावी। रासायनिक खतावर जे जीएसटी लावलेले आहेत ते जीएसटी खतावरची जीएसटी रद्द करावी। दुसरी गोष्ट जे अवजार आहेत, ट्रॅक्टर आहेत, रोटावेटर आहेत, कृषी अवजार आहेत, त्याच्यावर सुद्धा जे जीएसटी लावलेले आहे ते सुद्धा जीएसटी रद्द करावी केंद्र सरकारने, राज्य सरकारने। अधिक शेतकऱ्यांच्या या मागण्या आहेत की जे गावागावामध्ये अनेक 35-40 वर्षापासून जे लोक राहत आहे आबादीवर किंवा शासकीय जमिनीवर, त्या शासकीय जमिनीवर राहत असलेल्या लोकांना पट्टे देण्यात यावे। त्याचसोबत पट्टे दिल्यानंतर शेतकऱ्यांना किंवा मजुरांना राहण्यासाठी पट्टे दिल्यानंतर 5 लाख रुपये ते घर बांधण्यासाठी देण्यात यावे। आणि दुसरी गोष्ट, मजुरांच्या जे प्रायव्हेट कर्ज उचललेलं आहे मायक्रो फायनान्सचं, त्या महिलांचं सुद्धा सरकारने कर्ज माफ करावं। ज्या पद्धतीने केंद्र सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करते, जर उद्योग धोक्यात आला तर कर्ज माफ करते केंद्र सरकार, त्याच पद्धतीने जर खेडे भागातील महिला जर धोक्यात आल्या तर त्या महिलांचं कर्ज माफ करावं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं। त्याचसोबत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिक्षणाच्या सुविधा द्याव्यात। या पद्धतीने आम्ही किसान अधिकार अभियान आणि मोठ्या प्रमाणात जो महाविकास आघाडी भारत जोडो अभियानचे वेगवेगळे लोक इथे उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन शिदोरी आंदोलनामध्ये एकूण किती संघटनेचा सहभाग आहे याबाबत काय सांगाल? शिदोरी आंदोलनामध्ये 34 ते 35 संघटनांचा सहभाग आहे याच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात लोक येत आहे अजून। आणि या शिदोरी आंदोलनाची दखल केंद्र सरकार, राज्य सरकारने घ्यावी अशी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो। यामध्ये बोगस बियाणे सुद्धा वर्ध्यामध्ये येत आहे, त्यांना कुठेतरी लाभ मिळणार का या शिदोरी आंदोलनामध्ये, याबाबत काय सांगाल? बिलकुल, बोगस बियाणे जे आणि रासायनिक खताचा पण मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आलेला आहे, त्याकरता बोगस बियाणे जे निर्मिती करणारे लोक आणि विक्री करणारे लोक त्यांच्यावर या सरकारने, शासनाने, प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी। या निमित्ताने शिदोरी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हे पण सुद्धा मागणी करत आहोत। शिदोरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि बोगस बियाणांबाबत सुद्धा कुठेतरी कठोर पावले उचलावी ही मागणी धरून शिदोरी आंदोलन वर्ध्यामध्ये काढत आहे। यानंतरही अशीच बातम्या बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता। मृणाल ढोक, वर्धा।